हाय, आज मी खूप काही कामं करायची अशी ठरवली होती, पण ती झालीच नव्हती कारण मी ऑलरेडी ऑफिसवरनं खूप थकून आली होती. आता सध्या ऑडिट वगैरे चालू आहे कारण 31st आपलं इयर एंडिंग असणार आहे. त्याच्यामुळे सगळी ऑफिसची कामं मला थोडंसं लेट राहूनच करायचं आहे आणि मला वाटत होतं की आता मी व्हिडिओ रेग्युलर स्टार्ट करणार आणि असं विचार केला होता की जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करायचं. सो आजचा दिवस पण तोच होता आणि आज करायचं होतं माझं क्लिनिंगचं कारण फ्रीजमध्ये ना दुधाचा टोप 2 दिवसापूर्वी माझ्याकडनं पडला होता आणि तो वरच्यावर मी फक्त साफ करून ठेवला होता आणि त्याचे थोडेसे म्हणजे जिकडे तिकडे उडालं होतं तर ते तसंच राहिलं होतं. तर ते वास वगैरे येऊ नये यासाठी म्हटली चला आपण ते करूया, पण आज प्रचंड थकली. म्हटली असो जाऊ दे. आयंशला पाळण्याघरातून आणलं होतं आणि त्याचं थोडं आता हळूहळू ना स्वभाव बदलतोय कारण खूप साऱ्या गोष्टी तो शेअर करतोय. मग खाण्याच्या असू दे, खेळण्याच्या असू दे ना, तू शेअरिंग केअरिंग करायला लागला ना तर खरंच खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर म्हटले आज साधा स्वयंपाक करूया, कढी, भात, चपाती आणि सोबतच वांगा बटाटा चण्याची भाजी. आणि कढी मी छान साधीच फोडणी टाकली आहे, पण त्याचा जो सुगंध किंवा फ्लेवर जो येतोय ना कसला भारी येतोय. आणि तिथे बघा खालती आयांश खेळतोय ना, तर तिथे मुलांची भांडणं चालू होती की आयांश आम्हाला मारतोय, आयांशची सायकल. म्हणजे मुलं एकमेकांच्या तक्रारी करत आहेत. तर त्यांना मी सांगते की तुम्ही फ्रेंड्स आहात तर फ्रेंड्स म्हणून खेळा, खेळण्यामध्ये वगैरे सगळ्या गोष्टी होत जातात. तर आयांश म्हणतो की माझा झेंडा काढून घेत आहेत. तर दोन्ही गोष्टींकडनं हे होतं, असं नाही की आयांश त्यांना मारतोय किंवा त्यांच्या बरोबर खेळत नाही आहे असं असं. तर त्याला म्हटली तू आपल्या बिल्डिंगमध्ये ये आणि खालती खेळ म्हणून त्याच्या मित्रासोबत. सो सगळा माझा स्वयंपाक पूर्णपणे आवरला होता, कढी, भात आणि चपात्या. सो मेनी व्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. चलो बाय.